महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे। सावित्री नदीवरील दादली पुलावर वारंवार कचरा टाकणाऱ्यांना चपराक देण्यासाठी ग्रामपंचायतीने इथं कचरा टाकणारा मी गाढव आहे असा मजकूर असलेला बॅनर लावलाय। हा बॅनर सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरतोय आणि नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे। शिरगाव ग्रामपंचायत आणि नगरपालिकेकडे घनकचरा संकलनासाठी नियमित कचरा गाडीची सुविधा उपलब्ध असतानाही काही नागरिक सावित्री नदीवरील दादली पुलावर वारंवार कचरा टाकतायत। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि पर्यावरणालाही धोका निर्माण होतोय। या प्रकरणाला आळा घालण्यासाठी शिरगाव ग्रामपंचायतीने दादली पुलावर हा अनोखा आणि लक्षवेधी बॅनर लावलाय। या बॅनरमुळे कचरा टाकणाऱ्यांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायतीने केले। शिवसेनेच्या ठाकरे गटाने रायगडच्या महाडमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रामरक्षा आंदोलन केले। या निमित्ताने महाडमधील श्रीराम मंदिराबाहेर रामरक्षा म्हणत महाआरती करण्यात आली। यावेळी राम मंदिरातील चोरीचा विरोध करणारे बॅनर झळकवण्यात आले। राम मंदिरातील चोरीचा पैसा आमदार खासदार फोडण्यासाठी केल्याचा आरोप करत हे आंदोलन घरोघरी पोहोचण्याची घोषणा रायगडचे संपर्क प्रमुख संजय कदम यांनी केली। रायगड जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने रामरक्षा आंदोलन या ठिकाणी महाड 14 तळे या ठिकाणी झालेलं आहे। आणि ह्या रामरक्षा आंदोलन जे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामाच्या दानपेटीत झालेली चोरी आणि ही चोरी जी आहे या चोरीचा जो पैसा आहे हे अनेक राज्यांमधले राज्य पाडण्यासाठी त्या राज्यातील खासदार आमदार खरेदी करण्यासाठी हा पैसा वापरला जातो। आणि रामाला पुढे करून हे जे रावण राज्य चालवत आहेत ह्या रावण राज्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक हा रस्त्यावरती उतरलेला आहे। आणि हे आंदोलन जे आहे हे प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाण्याची तयारी आता सुरू झालेली आहे। रायगड जिल्ह्याला पुण्याशी जोडणारा महत्त्वाचा पुणे दिघी ताम्हिणी महामार्ग गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे। या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिक, व्यापारी, वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। महामार्ग बंद असल्यामुळे भाजीपाला, फळं, दूध तसंच औषधांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठा फटका बसलाय। पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च वाढलाय। स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे कर्मचारी तसंच आपत्कालीन सेवांनाही या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय। अनेक ठिकाणी दैनंदिन पुरवठा साखळीही विस्कळीत झाले। नागरिकांनी प्रशासनाने तातडीने महामार्ग वाहतुकीसाठी खुला करावा किंवा सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली। ताम्हिणी लवकरात लवकर हा मार्ग सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होते। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळील राजेवाडी फाट्यावरील पुलावर झालेल्या भीषण मोटरसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय। रात्री 9:30च्या सुमारास हा अपघात घडलाय। जखमींना संकेत मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय। चेतन शिवाजी शिंदे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर निलेश लाड याची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी माणगाव इथं हलवण्यात आले। घटनेनंतर महाड MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी 2 राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम देत भाजपमध्ये विलीनीकरणाचा विषय कधीच चर्चेत नसल्याचं स्पष्ट केलंय। तसंच रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी कठोर शब्दात पलटवार केलाय। आगामी पावसाळी अधिवेशनात बदलणाऱ्या राजकीय घडामोडींवरही तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सर, 2 राष्ट्रवादी एकत्रीकरण आणि नंतरच मग भाजपात विलीनीकरण असं ही भाजपाची जी रणनीती आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे आपण प्रदेशाध्यक्ष? नाही, भाजपात विलीनीकरण हा विषय कधी नाहीच। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने कधी भारतीय जनता पक्षाच्या विलीनीकरण हा विषय काढलेला नाही। या उलट NDAमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर NDAचे मित्र पक्ष म्हणून आमचं अस्तित्व अधिक होण्यासाठीच एक मित्र पक्षाला जी ताकद द्यावी लागते ती भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सातत्याने त्या ठिकाणी मिळत राहते। हा एक भाग। आता दुसरा भाग आला की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण। मी सखोलपणाने यापूर्वी सांगितलं की सुप्रियाताईंनी सुद्धा काल दिल्लीमध्ये एक मुलाखत दिली की विलीनीकरण हा मुद्दा संपलेला आहे।
तथापि आता परिसीमन आयोगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदारसंघाची फेररचना आणि महिला आरक्षण 33% महिलांच्या जागा निश्चित करण्यासाठी जर काय 1.5 पट जागा वाढल्या गेल्या, त्या 1971 साली इंदिरा गांधी जे असताना त्या जागा फ्रीज करण्यात आल्या. म्हणजे संसदेच्या लोकसभेच्या जागा 542, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288. त्यावेळेला देशाची लोकसंख्या 35 कोटी होती. आता देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्याच्यामुळे 1.5 पट जागा वाढाव्यात आणि त्याच्यामध्ये 33% आरक्षण असावं, त्याच्यासाठी परिसीमन व्हावं, असं जर काय विधेयक आलं आणि त्या पैसा असेल तर सुप्रियाताईंनी हेही सांगितलं की त्यावेळेला विधेयकाला आम्ही पाठिंबा देऊ. 3 महिन्यापूर्वी हे विधेयक पराभूत झालं. 2/3 बहुमत त्या ठिकाणी मतदान होताना झालं नाही. पुन्हा एकदा जर काय ते बिल आलं ह्या पुढच्या पावसाळ्या अधिवेशनात सोमवारपासून सुरू होणाऱ्या, त्यावेळेला पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या बाबतीमध्ये विचार करेल, असं नेत्या म्हणून सुप्रियाताईंनी वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. हा एक भाग झाला. विलिनीकरण व्हावं अशी दादांची इच्छा होती. दादा असताना विलिनीकरणाची टप्पा बऱ्यापैकी पुढे गेलेली होती. कदाचित दादाचं दुर्दैवी निधन झालं नसतं तर 6 फेब्रुवारीला जिल्हा परिषदचा निकाल लागला असता, तर त्याच्यानंतर ते घडायचं नक्की झालेलं होतं. पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर पूर्णपणाची राजकीय समीकरणं बदलली. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा आज तरी थांबलेली आहे. परंतु आता पावसाळी अधिवेशन ज्यावेळेला सुरू होईल, वेगवेगळी राजकीय समीकरणं येतील, त्यावेळेला कुठला मुद्दा जर का आला तर त्या मुद्द्यावरती चर्चा होईल. अन्यथा आज विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने बंद झालेली आहे. सर, उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरामध्ये रामरक्षा पठण केलंय. एकूणच राम मंदिर चोरी आणि पेपर फुटीवर त्यांनी कडाडून टीका केलेली आहे, काय सांगाल सर? नाही, या बाबतीमध्ये संसदेचं आता अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला चर्चा सुरू होईलच. दिल्लीमध्ये सुद्धा रामलीला मैदानावरती एक आंदोलन सुरू आहे. त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची भूमिका काय आहे ते आता संसदेच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट होईल. सर, शिक्षण प्रणालीला घेऊन सोनम वांगचुक यांनी जे जंतर मंतरवर आंदोलन उपोषण केलं होतं, ते उपोषण चिरडलं असल्याचं देखील म्हटलं जात आहे. काय सांगाल? ते उठवलं उपोषण, मोदी सरकारवर टीका देखील होते, काय नेमकं? नाही, मला माहीत नाही आता नेमकी आज तरी उपोषण उठवलं गेलं की नाही माझ्याकडे आत्ता माहिती नाही. परंतु त्या संदर्भामध्ये भारत सरकारने स्वच्छपणाची भूमिका मांडली. CBIच्या मार्फत चौकशी सुरू झाली आणि त्या चौकशीच्या मध्ये जे कोण दोषी आढळले त्या सर्वांना CBIने अटक करून त्याच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे. नव्याने त्या परीक्षा घेण्याच्या वतीमध्ये सुद्धा झालं. नव्या वेळापत्रकानुसार सुद्धा परीक्षा त्या ठिकाणी झाल्यात. म्हणून या अशा चुका पुन्हा होणार नाहीत. ज्यांनी कोणी त्याच्यामध्ये दोष असेल त्यांच्यावरती कार्यवाही त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल, असं केंद्र सरकारच्या वतीने त्यावेळेला स्पष्ट करण्यात आलेलं आहे. साहेब, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी तुमच्यावरती बोलताना पातळी सोडून बोललेली आहेत. या वक्तव्याकडे कसं बघताय? आणि रामदास कदम नेहमीच तुम्हाला टार्गेट का करतात? एक भाग असा आहे की त्या बाबतीमध्ये माझ्या पक्षाच्या सहकार्याने निषेध व्यक्त केला आहे. मनोज शिंदेने सुद्धा, ॲडव्होकेट त्यांनी सुद्धा काही भावना व्यक्त केल्या. समीर शेडगेंनी सर्वांनी व्यक्त केल्यात. मी आजपर्यंत त्या बाबतीमध्ये कधी काय बोललो नव्हतो. परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यात माझ्या वडिलांचा उल्लेख आहे. आपल्याला माहिती आहे की 1984 साली म्हणजे बरोबरची 44 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्यामुळे माझं वय त्यावेळेला 29 होतं. रामदास कदमांचं वय काय मला माहीत नाही. ते मला अरेतुरे करतात तरी मी त्यांना आता रामदास कदमच म्हणणार, काय भाई म्हणण्याचं काही कारण येत नाही. माझं वय तेवढंच आहे. राजकारणात त्यांच्यापेक्षा अधिक पदांवरती मी लोकांच्या माध्यमातून निवडून आलेलं आहे. त्याच्यामुळे इतर बाबीमध्ये त्यांनी टीका करणं मी समजू शकतो. पण अगदी माझ्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत. आणि कालसुद्धा जेव्हा रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली. पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या. त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या. त्यावेळेला तिलाही खूप साहजिकच अण्णांचा काय दोष, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो. त्या मी आता एवढंच म्हणेल की आधीचं मरकट त्यात मद्यपी आला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे.
मला कोणीतरी सांगितलं की जी पिसाळलेली श्वान असतात, मी श्वान शब्द वापरतो, आणि ते चावल्याच्या नंतर त्याचासुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असते, आणि त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो. म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात. मी प्रयत्न करणार आहे शिंदेसाहेबांना फोन करून की बाबा तिथे ठाण्याला काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथे एखादी कॉट जर काही त्यांना रिझर्व करता आली तर त्यांनी करावी, म्हणजे मग महाराष्ट्राची संस्कृतीचे जे धिंडवडे काढले जात आहेत ते थांबले जातील, एवढंच मला सांगायचं. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार महाड शहराच्या हद्दीतील अप्सरा हॉटेल शेजारीच्या ठिकाणी असलेल्या दवाखान्याच्या समोर महाड नगरपालिका सार्वजनिक रोडवर गाडी लावण्यावरून भर पावसात प्रसिद्ध डॉक्टरांनी एका मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तक्रारदार मकरंद धोत्रे आपली स्वतःची पिकअप गाडी सार्वजनिक रोडवर थोडा वेळ लावली असता पाठीमागून येणारे डॉक्टर खान यांची चारचाकी आपल्या क्लिनिकमध्ये जाण्यासाठी आल्यानं त्यांनी मागून हॉर्न दिल्यानंतर तक्रारदारानं त्यांची गाडी तरी देखील बाजूला न घेतल्यानं एकमेकांच्या तुतुमय झाली आणि त्यानंतर त्याचं रूपांतर मारहाणीत झालंय. डॉक्टरांनी मकरंद धोत्रे याला खाली पाडून मारत असलेला व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या सगळ्या प्रकरणावरून महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या सभागृहाला माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांचं नाव देण्याचा ठराव झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी नगर परिषद प्रशासनाकडून केली जात नव्हती. अखेर शेवटी 6 वर्षांनी झालेल्या ठरावाची अंमलबजावणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहाला स्वर्गीय माणिकराव जगताप यांचं नाव देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते, परंतु सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे पुढील होणाऱ्या मासिक मीटिंगला काय निर्णय होतो याकडेच महाडकरांचं लक्ष लागून परिषदेच्या या सभागृहामध्ये या सभागृहाला स्वर्गीय माणिकराव जगताप सभागृह अशा प्रकारचा नामांतर करावं अशा प्रकारचा एकमुखी ठराव 25/11/2021 ला झाला होता. त्याचे सूचक होत्या मयुरी शेडगे आणि अनुमोदक होते वजीर उस्मान कोंडीवकर. हा ठराव एकमताने मंजूर झाला होता, परंतु आज जवळजवळ 5-6 वर्ष झाली महाड नगर परिषदेच्या प्रशासनाने या ठरावाची अंमलबजावणी केलेली दिसत नाही. आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केला, जिल्हाधिकाऱ्यांना देखील या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार करून नगरपालिकेला तशा प्रकारच्या सूचना अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात अशा प्रकारची मागणी देखील केली होती. नगराध्यक्षांना देखील आम्ही 4 ते 5 वेळा भेटून पत्र देऊन सीओना देखील पत्र देऊन त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी केली होती. आणि आज उद्या आम्ही उपोषण करणार होतो, परंतु मनात आलं ठराव तर अधिकृत झालेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई ही नगरपालिकेनेच करायची आहे. फक्त खर्च कोणी करायचा तो प्रश्न होता, म्हणून तो आम्ही स्वतः खर्च करून या ठिकाणी बोर्ड स्वतःहून बसवलेला आहे. याबाबत कोणाची हरकत असण्याचं कारण नाही, कारण 25/11/2021 रोजीचा हा ठराव एवढ्या वर्ष अंमलबजावणी न करता ठेवणं हे नगरपरिषदेच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्थ बाब आहे. तरी सुद्धा आज या ठिकाणी आम्ही या सभागृहाचं स्वर्गीय माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप सभागृह अशा प्रकारचं अधिकृतपणे नामांतर केल्याची घोषणा आम्ही या ठिकाणी करत आहोत. सत्ताधारी बरोबर दिसत नाहीत. महाड तालुक्यातील शिवथर येथील श्री समर्थ रामदास विद्या मंदिर शिवथर माध्यमिक शाळेच्या इमारतीची अत्यंत धोकादायक अवस्था समोर आली. शाळेच्या इमारतीतील स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. तसंच खांबांना मोठमोठे तडे गेल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आलाय. या शाळेत सुमारे 70 ते 80 विद्यार्थी शिक्षण घेत असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालक आणि ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संबंधित संस्था आणि प्रशासनानं तातडीनं पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. देशभरातील स्पर्धा परीक्षा पेपरफुटीच्या घटनांविरोधात विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील माणगाव इथं जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसंच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर माणगाव तहसीलदारांना निवेदनही सादर करण्यात आले. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय.
लोकशाहीचा खून होतोय। विद्यार्थ्यांवर होणारा अन्यायासाठी पूनम वांगचुकसारखे शास्त्रज्ञ आज जे बसले होते ते लोकशाही पद्धतीनं उपोषण करायला बसले होते आणि त्यांना दडपशाही करून ज्या पद्धतीने सरकारने उचलून नेलं आहे आणि आज ज्या पद्धतीने युवकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे यांच्यापेक्षा इंग्रज नक्की चांगले होते असं म्हणण्याची आज वेळ आलेली आहे। पुन्हा एकदा नव्या आझादीची लढाई हे युवक करताना आपल्याला दिसत आहेत आणि ती गरज आहे म्हणून म्हणावं वाटतं इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। आज रोजी असणारा बीजेपीचा सरकार हे विद्यार्थ्यांचे पेपर फोडतंय, मंदिरं फोडतंय, पक्ष फोडतंय, खासदार फोडतंय, आमदार फोडतंय म्हणून ह्या सरकारला फोडण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून करता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही आज जिल्ह्याभरामध्ये राज्यभरामध्ये ह्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे। जर तुम्ही आज एका शास्त्रज्ञाला उचलून नेत असाल, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणार असाल तर आम्ही तो लाठीचार्ज सहन करण्यासाठी पुढे आलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये उत्तर या बीजेपी सरकारला द्यावं लागेल, नाहीतर हे बीजेपीचं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये खाली उतरवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशी आमची भूमिका आहे। सध्या महाराष्ट्रात परप्रांतीयांची मुजोरी वाढत असताना महाड शहरामधील बस स्टँड जवळ असलेल्या हॉटेल वेलकम या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष शंतनू पिरसाट हे या ठिकाणी शोरमा घेण्यासाठी गेले असता हॉटेलमध्ये जाऊन कुपन आणून बाहेर आलेल्या परप्रांतीय कुक जवळ दिले असता ती कुककडून त्या मानवी सेना कार्यकर्त्यांशी अर्वाच्य भाषेत भाष्य करून अपमानकारक वागणूक दिली। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं महाडमध्ये ती आक्रमक झाले आणि हॉटेल वेलकम जवळ जाऊन मनसे स्टाईलनं राडा घालत परप्रांतीयाला समज देत हॉटेल व्यवस्थापकाला देखील समज दिले। महाडमधील हॉटेलमध्ये असणाऱ्या कामगारांची व्हेरिफिकेशन करण्याची मागणी मनसे सैनिकांनी केली। यावेळी फूड अँड ड्रग्स कडून दिल्या जाणाऱ्या नियमावलीचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आले। शोरमाच्या चिकनवर खायचा रंग लावल्यानं मनसे अधिक आक्रमक झाली। यावेळी अन्न खाद्य प्रशासनाजवळ तक्रार करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले। त्यानंतर हॉटेल मालकानं माफी मागत विषयाला पूर्णविराम दिला आणि मनसेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। नमस्कार, मी शंतनू पिसाट। आज महाडमधील नामांकित हॉटेल वेलकम हॉटेल इथे मी आज शोरमा घ्यायसाठी गेलो होतो। तिथं आपण म्हणजे त्यांचे शोरमा घेण्यासाठी तिथे कुपन सिस्टीम आहे, तर त्या कुपन सिस्टीममधनं मी एक कुपन काढले। त्यानंतर ते कुपन घेऊन जिथं जो शोरमा बनवणारा जो म्हणजे कुक आहे त्या कुकजवळ मी कुपन द्यायला गेलो। कुपन द्यायच्या वेळेला त्या कुकनी म्हणजे माझ्याजवळ म्हणजे परप्रांतीय कुकनी माझ्याजवळ अर्वाच्य भाषेत असं उत्तर केले की तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, आपको लेण्यात लो नाही तो मत लो, असे उत्तर जे करतायत त्या म्हणजे मला एकच सांगणं आहे की हे जे परप्रांतीयांचा जो एवढा जो माज वाढला आहे ना, हा माज यांचा जिरवलाच पाहिजे आणि त्यासाठी ह्याच्या पुढे मनसे आक्रमक होणार आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी अथर्व देशमुख, मनसे विद्यार्थी सेना महाड तालुका अध्यक्ष। माझ्यासोबत आमचे तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे शहर अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे तालुका सचिव। आज संध्याकाळी सुमारे 7 वाजता हॉटेल वेलकम या ठिकाणी एक घटना अशी घडली। आमचे पदाधिकारी तिथे खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अशी घटना आली। या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।